नमस्कार मित्रांनो, आपल्या युवा मराठी चॅनलवर नवीन असाल तर युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडं मम्मी साहेब आता मंजूचा अपमान करण्याचा ठरवतात आणि म्हणतात की मी असं कुणाकडून पाणी पित नाही. नेबलट मला पाणी दे चल. मंजू पाणी देते तर ती म्हणते तुला कळत नाही का, मी असं पाणी पित नाही, मला थंड पाणी पाहिजे. आणि आता मंजू पुन्हा आता थंड पाणी घेऊन येते आणि आर्यन मंजूच्या हातामध्ये थंड पाण्याची बाटली देतो. तरी पण मंजूला कळत नाही हा तोच माणूस आहे जो मंजूला त्रास देतोय. मंजूला काहीच समजत नाही आणि मंजू आता तिथून पुन्हा त्याच्या हातातून बाटली घेऊन मम्मी साहेबांकडे येते. मम्मी साहेबांना द्यायला लागते. मम्मी साहेब म्हणतात तुला कळत नाही का, झाकण खोलून दे ना बाटलीचं. झाकण का नाही खोलून देत, तर आता मंजूला ती झाकण खोलून द्यायला लावते. मंजू पण आता ते झाकण खोलून देते आणि आता जी मंजू आहे ती म्हणत असते की हे बघा मम्मी साहेब, बास झालं आता तुमचं, मला काही माहिती नाही आहे मम्मी साहेब. आता मम्मी साहेबांना ती पाण्याची बाटली झाकण खोलून देते. मम्मी साहेब पाणी पितात आणि म्हणतात काय गं निबळट, तुला काय वाटलं मी तुला असंच हे करेल का, मी तुला कधीच हे करू शकत नाही. मम्मी साहेब आता मंजूला बोलतात. मंजू म्हणते मम्मी साहेब खरंच तुम्ही खूपच हे आहे ह्या मम्मी साहेब, असं का वागताय तुम्ही. आणि मंजूचा ते अपमान करण्याचं ठरवतात. तर ते माणसं बाकीचे म्हणतात चला आपल्याला उद्घाटन करायला तिकडे जायला हवं असं म्हणतात. आणि आता उद्घाटन करायला जायचं म्हटल्यावरती आता मम्मी साहेबांना तिकडे जायला लागतात. इकडं जो आर्यन आहे तो तिकडे हे घेऊन आलेला असतो, तिथे हातामध्ये त्याच्यावाल्या स्क्रूड्रायव्हर ते असतं आणि तिथं तो थांबतो आणि पकडून ते घेतो आणि त्या वायरी सगळ्या ढिल्या करतो. आणि ढिल्या केल्यावरती वायरींचा त्या करंट सोडत असतो. आर्यन जेव्हा बटन दाबल आणि मम्मी साहेब तिथं जाईल तेव्हा तिथं करंट जाऊ उतरल आणि मम्मी साहेबांना करंट बसल, हा सगळा त्याचा प्लॅन असतो. आणि आता तो तिथून जातो. मम्मी साहेब तिथे येतात, पूजा करतात, तेवढ्या त्यांना तिथे हात चिटकतो आणि हात चिटकल्या मम्मी साहेब तिथे चिटकायला लागतात. मम्मी साहेब खूप मोठ्याने ओरडायला लागतात. तर आता मंजू इकडे आर्यन लगेच मंजूला फोन करतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो की बघितलं ना, तुझा अपमान करणारी ती मम्मी साहेब, तिला तिची शिक्षा भेटलीच, तू त्या काळजी करू नको. जे कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल ना त्याला सोडणार नाही आम्ही, असं म्हणतो. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.